नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरद राजेश सावंत. आपल्या चॅनल कोकण मालिकेमध्ये तुम्हाला सांगण्यासोबत आहे. मित्रांनो, श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या तळ कोकणात नागपंचमी कशी साजरा केली जाते. मित्रांनो, आज मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. जेव्हा आपण मूर्ती आणतो, मूर्ती आणल्यापासून काय सगळी पूजा प्रक्रिया असते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी आज आमच्या शेजाऱ्यांच्या पण घरी जाणार आहे, ते त्यांची पण नागपंचमीची पूजा तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बंड्याकाने मी सर्वप्रथम आमचा नागोबा आणायला गेलो, नागोबाची मूर्ती आणायला गेलो. ती मूर्ती आमच्या विलास सावंतकडेच होती. तुम्हाला माहितीच आहे आमचे विलास सावंत काका. त्यांच्या मूर्तीशाळेचा मी मागे व्हिडिओ पण केला होता. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो प्लीज जाऊन पहा. त्यांनी आपल्या मूर्तीशाळेबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या आहोत आमच्या हातरी जो प्लॉट आहे आमच्या हातरीचा प्लॉटचा, त्या रस्त्यावर आहोत आम्ही. तिकडे आता चाललो आहोत आम्ही त्यांच्या घरी. चला. मित्रांनो, आता आपण पाहू शकता आम्ही नागोबाची मूर्ती घेऊन आता आम्ही घरी चाललो आहोत. मित्रांनो, दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण नागोबाची मूर्ती अतिशय सुंदर होती, आपण पाहू शकता. आता चला आपण आता थेट जाऊया आणि घरी काय पूजेची तयारी झाली आहे की नाही पाहूया. चला. मित्रांनो, बाबांनी आम्ही येईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं गोळा करून घेतली होती. मित्रांनो, ताटाची जी फुलं आहेत ती देवपूजासाठी वापरतात आणि पानं जी आहेत ती सजवण्यासाठी वापरणार. आता नागोबाचा पाठ तर आता व्यवस्थित ठेवून झालेला आहे. आता हे स्टाईल पण मी पुसून घेतली होती आणि आता आपण याच्यावर नागोबांना विराजमान करूया आणि त्यांची पूजा करूया. चला. मित्रांनो, आता नागोबाची मूर्ती आहे जी आता आम्ही पाठावर ठेवलेली आहे. आता ह्यानंतर पूजेला सुरुवात होणार. मित्रांनो, मी तुम्हाला आमच्या घरातली पूजा दाखवली. आता आपण राणी आजोबांकडे आणि शिवमकडे जाऊया. चला. मित्रांनो, सर्वप्रथम आता मी येऊन पोचलो आमच्या शिवाजी काकांच्या घरी. त्यांनी पण नागोबाची पूजा सुंदर केली होती, आपण पाहू शकता. मित्रांनो, आता मी येऊन पोचलेलो आहे आमच्या राणी आजोबांच्या घरी. मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट बघितली का? सगळ्यांच्याच घरी नागोबाची पूजा अळूच्या पानावर ठेवून केली जाते, आपण पाहू शकता. मित्रांनो, आता मी जेवायला बसलो होतो. जेवणामध्ये पातळ डाळ भात, पापड, छोल्याची भाजी आणि कारल्याची भाजी होती, आपण पाहू शकता. मित्रांनो, संध्याकाळी 4च्या दरम्यान आपली माई आजी पण घरी आली होती नागोबाचे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकता माई आजी पण नागोबाची पूजा करत आहे. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे आपल्याला नागोबाचं विसर्जन करण्याची. मित्रांनो, बाबा सगळं नागोबाकडचं जे सामान होतं, फूल वगैरे होतं ते आवरत आहेत.
आता आम्ही नागोबाला विसर्जन करायला नेणार. चला. मित्रांनो, तिकडे तेरा आहेत. बाबाच्या तेराच्या दिशेने चालले आहेत आणि तिचा आता नागोबा सोडतले आणि येतले आहेत. नागोबा आपण 2 ठिकाणी सोडू शकतो, एक तर तेऱ्याकडे असा किंवा हळदीकडे. तर आमका इकडे तेरा बघा सगळा असा जास्ती करून, तर आम्ही तिकडे सोडतो. तुमच्याकडे जर हळद जास्ती प्रमाणात असा तुम्ही हळदीकडे सोडू शकता. अशा प्रकारे आता आपल्या नागोबाचं विसर्जन संपूर्ण झालेलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कोकण मालवणी बाय चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.